पावसातलं सुंदर वातावरण आणि आमच्या टेरेसवर मस्तपैकी सोलरचं काम चालू आहे आणि वीज बचतीसाठी हे सोलरची फिटिंग चालू आहे आमच्या टेरेसवर. मग सख्या बहिणी सख्या जावा यांच्याकडून सुंदर अशी ऑनलाईन साडी घेतली मी आणि प्रज्वलच्या बर्थडेसाठी सुंदर असं गिफ्ट पण घेतले. एकाच दिवशी आनंद, काम आणि आठवणीचा सुंदर प्रवास. शेवटपर्यंत नक्की पहा. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटी माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आमच्या फिल्टरचं, एसीचं, घरातलं, भाडेकरूंचं एवढं लाईट बिल येत होतं ना. म्हणलं आता हे लाईट बिल थांबण्यासाठी म्हणलं काय तरी किती दिवसापासून चाललं होतं सोलर घ्यायचं म्हणून आज तो दिवस म्हणजे आला आहे नाही का सोलरचा. सगळी प्रोसेस वगैरे झाली. आज आमच्या घरी दारात येऊन पडलं सोलरचं सामान. पाईप वगैरे सगळे आले होते आणि नंतर मग 4-5 जण होते दादा, त्यांनी पण असं पटापट काम केलं आणि एवढ्या स्पीडमध्ये काम करतात ना ते. 5 वाजता येऊन पडलं होतं हे मटेरियल आणि 4-5 जणांचं मटेरियल असं येऊन पडलं होतं आणि सगळ्यांचं त्यांनी 7 वाजेपर्यंत टेरेसवर चढवलं. 3ऱ्या-4थ्या मजल्यावर असं जर हे मटेरियल वरती घेऊन जायचं एक तर खूप परेशानी होती. त्याच्यामुळं काहीतरी डोकेलेटीनी असं त्यांनी मस्त छान रशी वगैरे हुक वगैरे त्याला असतातच पहिले ऑलरेडी असतात कंपनीचे. कसं व्यवस्थित वरती जाते बघा. हे काचेचे असते सगळे सोलरचे प्लॅन्टचं वरती नाही का. हे काच असतं. थोडं जर दगड वगैरे जरी लागलं तर ते फुटू शकतात. त्याच्यामुळे खूप नाजूक काम असतं हे आणि व्यवस्थितच वरी घ्यायचं असतं. म्हणून त्यांनी असं 2-3 वरती थांबले आणि एक जण खाली मस्त बांधून देत होते आणि प्रज्वल पण मध्ये त्यांच्या हाताखाली करत होता. आणि हे असं आमचं चाललं बघा सोलरच्या कामाची तयारी म्हणजे नाही का. आता लाईट बिल वगैरे कमी येईल आता हे सोलर बसवल्याच्या नंतर मी मागवली होती ताईकून सख्या बहिणी सख्या जावं ना, त्यांच्याकडून खूप साऱ्या साड्या घेतल्यात आणि आतापर्यंत जेवढ्या मी साड्या घेतल्यात ना त्या सगळ्यात छान निघल्या आणि क्वालिटी पण चांगली. पैशाच्या मानाने खूप सुंदर अशा साड्या आहेत त्यांच्याकडे. साडी घेतल्याच्या नंतर ते ओपनिंगचा व्हिडिओ टाकायचा असतो ना, म्हणून प्रज्वलला म्हणलं चल माझा व्हिडिओ काढून घे. मग चाललं आहे आमचा असं ओपनिंगचा व्हिडिओ त्यांना दाखवायचा असतो. कुठं डॅमेज वगैरे पीस निघला, कुठं आपल्याला जी साडी पाहिजे ती जर नाही आली, दुसरीच आली चुकून, तर त्याला ओपनिंगचा व्हिडिओ जर दाखवला तर त्यांना पण कन्फर्म होतं नाही का आहे ते हाच नाही का त्यांची साडी वगैरे. पण मला आतापर्यंत जेवढ्या मी साड्या घेतल्या ना एकसुद्धा अशी म्हणजे वेगळी किंवा डॅमेज पीस आलाच नाही. खूप छान असं म्हणजे ते तिथं चेक करूनच पुढं पाठवतात. अशी साधी सिंपल मी साडी मागवली कधीतरी घालायला नाही का. कोणी गावाकडचे पाहुणे वगैरे आलं तर अशी साधी सिंपल साडी घालायला लागते म्हणून ही ऑर्डर केली होती. कशी वाटते साडी? मस्तच आहे, छानच आहे. ब्लॅक आणि हे गोल्डन हे जातच नाही. किती धुवा, आपटा, घुसा, दगडा आपटा, ब्रशने घासा, हाय तसे राहते. हाय तसे काटा पण खूप छान आहे. रेटच्या मानाने छान आहे. रेट कमी आहे. बोल नक्की बघा किती छान आहे. आणि हे गोल्डन आहे का, हे गोल्डन कलर्स हे पण जात नाही. किती आपटीलं, दगडावर घासलं, ब्रशने घासलं तरी काय होत नाही ह्याला. आणि रेट पण खूप कमी आहे म्हणजे 630 रुपयाची साडी ही. आणि असं आपण दुकानात जर गेलो तर आपल्याला साड्या बघत नाही का कुठली घ्यावं काय घ्यावं ते कळत नाही. तसं ह्यांच्याकडे कसं लगेच आपल्या चॉईस होती. आम्ही ऑर्डर केली की घरपोच साडी 4 दिवसात घरी येते. छान अशी ब्लॅक कलरची साडी आली. प्रज्वलच्या बर्थडेला साडी सिंपल अशी मला गिफ्ट आहे ना, रिटर्न गिफ्ट प्रज्वलने पैसे दिले मला साडी घ्यायसाठी. हे पण प्रज्वलला बर्थडे गिफ्ट. हे दोन्ही गिफ्ट सोबतच आले. ते ऑनलाईन आम्ही घेतलं होतं, मेशोमधून घेतलेले हे आणि माझी साडी दोन्ही सोबतच पार्सल आमच्या घरी आले. किती छान आहे. प्रज्वलने हे कधी ऑर्डर केलं हे ओंकारचं आणि प्रज्वलचं काम होतं हे मला माहीत पण नाही. असं फिरतं, असं धरलं की फिरतं एवढं आहे ना. तसं नाही, तसं नाही. अरे तसं नको. 200 रुपयाला हे घेतले त्याच्या बर्थडेसाठी. खालचं बंद पडतं नाही.
प्रज्वलचा बड्डे करायचा कॅन्सल झाला म्हणे. तिने ऑनलाईनच गिफ्ट ऑर्डर केले होते. काय काय घ्यायचं होतं त्याला पाहिजे होतं ते ऑनलाईनच ऑर्डर केले. अजून गाडी वगैरे आहे, रिमोट कारचं आहे वाटतं, अजून काय काय तिने ऑर्डर केलं ॲमेझॉनवरून. आणि एक आली वस्तू, अजून बाकीच्या याच्या राहिल्या. त्याचं चाललं हे काम. मुलांना हे लहानपणीच असं नाही काय खेळायला वगैरे, मोठे झाले तर टाईमच नसतो. ओंकारला तर अजिबात टाईम नाही असलं काही खेळायला वगैरे नाही का, आणि तो खेळणार पण नाही आता मोठा झालाय. तर हे प्रज्वलचं चाललं होतं खेळायचं मस्तपैकी. आमचे सगळे सोलरचं सामान वरती येऊन पडलं टेरेसवर आणि चालले दादांचे कामं वगैरे सुरू झाले. हे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आले, 10 वाजता आले ते वाटतं. आणि मस्तपैकी हे सगळे खांब वगैरे छानपैकी फिटिंग झाल्यात. आणि एक दिवसाचं काम नाही हे, 1-2 दिवस तरी जातं ह्यांना. आणि परत फिटिंग वायर हे ते भरपूर कामं असतात सोलरचे पण. आणि असे आम्ही 2 प्लॅन घेतलेत, म्हणजे 2 ह्याचे घेतले. आमचे फिल्टर पण आहे, घरचं पण सगळे भाडेकरी वगैरे सगळं असल्यामुळे आम्हाला एका प्लॅन्टमध्ये होत नव्हतं म्हणे, त्याच्यामुळे 2 घेतले. 3-3 किलोचे काहीतरी घेतले वाटतं, 6 किलोचे 2. हे समोरच आमच्या कंपनी व्हायला लागली बघा. किती सगळ्या कंपन्या झाल्यात इकडं. आणि शेती तर कुठं राहिलीच नाही, सगळे शेतीतले त्याच्या जागेवर कंपन्या झाल्यात. असं हे तिसऱ्या दिवशीचा परत अजून 3 दिवस लागले सोलरच्या कामाला, तरी पण पूर्ण झालंच नाही अजून. की असं जमिनीमध्ये आर्थिंग असते बघा ती सोलरची, त्या जमिनीमध्ये खड्डे खांदून त्याच्यात ठेवायची असते. मी म्हणलं होतं पाठीमागे टाका, पण ते दादा म्हणलं त्याला पाणी टाकायला तुम्ही काय रोज पाठीमागे जाणार का, पावसाळ्याची काही गरज नाही, पण उन्हाळ्याचं त्याचं पाणी टाकावं लागेल. मग इथं दारासमोरच करू, त्याचं काय करंट वगैरे बसत नाही. आणि गाड्या वगैरे जरी वरती लावल्या तरी गाडीला पण काय होत नाही, लावू शकतात. आणि आपण त्याला झाकून टाकू सगळं. म्हणलं ठीक आहे. मग चाललं असं. प्रज्वल पण तेच गेलते दादा वगैरे जेवायला, तर प्रज्वलचं चाललंय ठोकाठोकी करायचं. तर म्हणलं मी पण करू लागतोय, पण एवढं खाली दगड वगैरे होता का काय ते जातच नव्हतं. अक्षरशः त्याने ठोकून पारती जे गजा असतो का ते वाकडा झाला, पण ते दुसऱ्या जागेवर घ्यायला लागले. एवढं खाली दगड काहीतरी चिरा वगैरे असेल त्याच्या खाली, त्याच्यामुळे तो जातच नव्हतं. आणि ती आर्थिंग असते बघा सोलरचे 3 अशा आर्थिंग खाली जमिनीमध्ये पुरायचा असतात. आणि नंतर त्याला आपण कधीतरी पाणी टाकायचं. तर कसं वाट्यावर असल्यामुळे आपण त्याला म्हणजे वाटा वगैरे धुताना, त्याला साफसफाई करताना, फरशी पुसताना हे पाणी जाणार कंटिन्यू. त्याच्यामुळे ते दादा मला इथंच घेऊन टाका म्हणलं. मग बरं ठीक आहे. आणि फिल्टरचं जे वेस्टेज वगैरे पाणी असतं ते पण आपण टाकू शकतो. या कसा वाटला आजचा माझा ब्लॉग ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. त्याच्यावरती थांबले, त्याच्यावरती थांबले दोन्ही पाय त्याच्यावरतीच पडतील ना ते तसं.